नमस्कार. तुम्ही आज सकाळी उठल्यावर थकलेले उठलात का? काहीही केले नाही तरीही तुम्हाला तुमचं शरीर जड वाटते का? वरून जरी तुम्ही नीट दिसत असला तरी तुमचं शरीर मात्र तुम्हाला पोखरते. तुमचे वय 20 ते 40 या दरम्यान आहे का? थकवा, चिडचिड, झोप न लागणं ही लक्षणे तुम्हाला जाणवत आहेत का? तुमचे रिपोर्ट मात्र नॉर्मल आहेत पण तरीही तुम्हाला अस्वस्थता जाणवते. जर हे वास्तव तुम्हाला जाणवत असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शरीरामध्ये नेमकं काय चाललंय? आजकाल तरुण पिढीमध्ये वाढत चाललेला हा त्रास म्हणजे आतून थकलेलं शरीर आणि अस्वस्थ मन. शरीराला पुरेशी ऊर्जा नसते, मेंदू कायम ताणात आहे, तणावात आहे, कायम कोणतं ना कोणतं टेन्शन डोक्यात आहे. परंतु बाहेरून दिसताना व्यक्ती मात्र हसत दिसते, हास्य दिसते, परंतु आतून बिघडत चाललेलं शरीर हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि तेच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. आता दिसणारी लक्षणं कोणती? तर ओळखीची वाटत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कोणती आहेत ही लक्षणं बघा. झोप पूर्ण असूनही थकवा तुम्हाला जाणवत असेल तर हे लक्षण. छोट्या गोष्टींवरून चिडचिड, लक्ष लागत नाही किंवा मोबाईल ठेवला की अस्वस्थता, पोट साफ होत नाही किंवा डोकं जड होतं, मान दुखणं, एकटं असं वाटणं, ही सगळी लक्षणं वेगवेगळी वाटतात पण मूळ कारण एकच आहे आणि ह्या वाढत चाललेला आजार कोणाच्याही लक्षात येत नाही. जास्त करून, खास करून तरुण पिढी यामध्ये जास्त अडकत चालली, ती म्हणजे 20 ते 35 वयोगटातले मुलं मुली, तरुण पिढी यामध्ये अडकते. कारण पहिलं कारण मोबाईल आणि स्क्रीन. झोपायच्या आधी मोबाईल वापरता, उठल्यानंतर लगेच मोबाईल वापरतात, त्यामुळे काय होतं तर मेंदूला विश्रांती ही फारशी मिळत नाही. दुसरं कारण झोपेचा पूर्णपणे अभाव. उशिरा झोपताय किंवा अपूर्ण झोप राहते, त्यामुळे काय होतं तर शरीर हे रिचार्ज होतच नाही. तिसरं कारण सतत तुलना, सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य, तो पुढे मी मागे ही भावना, त्यामुळे काय होतं तर मानसिक थकवा हा जास्त वाढतो. चौथं कारण चुकीचं खाणं, उपाशी राहणं, फास्ट फूड आणि वेळेवर न खाणं. आता यामुळे काय होतं तर शरीराला योग्य ताकद ही मिळत नाही. पाचवं कारण सततचा ताण तणाव. आता नोकरीचा, पैशाचा, भविष्याचा ताण हा आतून शरीराला पोखरत असतो पण हे तरुणांच्या लक्षात येत नाही. दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं? जर वेळेवर लक्ष नाही दिलं तर डिप्रेशन, एन्झायटी, ब्लड प्रेशर, हृदयविकार व नातेसंबंध तुटणं. तर यासारखे जर तुम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर हे आजार तुम्हाला भोगावे लागतात. यावरती उपाय काय तर झोप सुधारली तर अर्धा आजार इथेच संपतो. बरेच जण म्हणतात मी झोपतो तरी थकवा जात नाही, कारण झोप खोल नसते. रात्री झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया बंद करा. रोज जवळपास एकाच वेळेला झोपायचं. मेंदू शांत झाला तर तुमचं शरीर हे आपोआप रिकवर होतं. दुसरा उपाय शरीर हलवणं. म्हणजेच तुम्ही जिम मध्ये जाताय, खूप जास्त व्यायाम करताय तर अशातला भाग नाही. रोज किमान तुम्ही 20 मिनिटं चाललात, सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ घालवलात, श्वास हा खोल घेतलात तरीही पुरेसं आहे. त्यासाठी जिमलाच जाण्याची काहीही गरज नाही. धावपळीचं जग आहे, कोणालाही एवढा टाइम नाही की जिम मध्ये जाऊन व्यायाम करावा. तर या काही छोट्या गोष्टी आहेत ज्या 20 मिनिटं चालणं किंवा सूर्यप्रकाशात कोवळ्या उन्हात थोडा वेळ थांबणं, तर ह्या तरी आपण करूच शकतो आपल्या आरोग्यासाठी. तेवढा वेळ तर आपण काढायलाच हवा. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सतर्क करण्याचा हे एक छोटा प्रयत्न होता तरुण पिढीला. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आरोग्य संकल्प तुमच्याचसाठी आहे. आपण हा निरोगी आरोग्याचा संकल्प करणार आहोत आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य संकल्पावरती मिळणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल व ते या विळख्यातून बाहेर पडतील. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. असाच प्रतिसाद देत राहा आणि आरोग्य संकल्पला तुमच्या आरोग्यासाठी फॉलो करत राहा. सबस्क्राईब करून ठेवा.